गावचं म्हटलं तर ही भुईगावची पोलीस चौकी आणि इथून आपल्याला समोर आपल्या मित्रांनो मी आता लोकेशनवर आलेलो आहे. हे बघा पूर्ण तो बघा पूर्ण असा रोड. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत वसईला इथे दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरात जाणार आहोत आपण. जे हिरडोंगरी गावात मंदिर आहे. म्हणजे हिरडोंगरी म्हणजे कुठे आलं आपलं, आपण भुईगावला जातो ना, जिथे स्वामींचं मठ आहे. तुम्हाला मी दाखवेन. तिथेच आपलं थोडंसं 5-10 मिनटावर पुढे गेल्यावर ना दत्त महाराजांचं मंदिर येतं. तिथे तुम्हाला नेणार आहे. ते मंदिर म्हणजे बोलतात खूप जुनं मंदिर आहे. 90 वर्ष जुनं मंदिर आहे. ते खूप सुंदर आहे. असं डोंगरामध्ये आहे ते मंदिर. पूर्ण निसर्गरम्य वातावरणात आहे. तर जाऊया. आता पाऊस पण थांबलेला आहे तर फटफट निघूया पावसाच्या ठिकाण. काय मंदिराचे पण टाईम्स आहेत. ते टायमामध्ये गेलं तर नाहीतर मंदिर बंद भेटतं. तर निघूया फटाफट. तर गाईज इथे समोर गेलं की आपलं स्वामींचं भुईगावचं मठ आहे. तर ही भुईगावची पोलीस चौकी आणि इथून आपल्याला समोर आपल्या दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. इथे हे बघा, इथून मी आता आलो. इथे आपलं स्वामींचं मठ आहे. इकडे गेलं की आणि इथे आपल्याला जायचं आहे. तर जाऊया. तर मित्रांनो मी आता लोकेशनवर आलेलो आहे. हे बघा, इथून जर तुम्ही आलात ना तर इथेच आपल्याला अशी मोठी कमानिका दिसते दत्त महाराजांची. इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर गाडी बाहेरच लावली का काय माहीत नाही, गेट बंद आहे त्यामुळे. नंतर गाडी लावायला इथे जागा आहे. एवढी पूर्ण म्हणजे पार्किंगसाठी जागा दिलेली आहे. आणि इथून आता आपल्याला वर पूर्ण चढायचं आहे आणि मंदिर तिकडे आहे त्या टोकावर. मित्रांनो फायनली आपण वर चढून आलेलो आहे. तुम्हाला मी दाखवतो मी कुठून आलो. बघा इथून पूर्ण तो बघा पूर्ण असा रोड इथपर्यंत. म्हणजे इथे खालच्या साईडला एक गेट आहे. ते गेटच्या इथून यायचं वर चढायचं. आणि दुसरी पण एक साईड आहे ती त्या साईडला आहे. ते तिकडून असं हे स्लोप आहे ना, ते स्लोप नाही ते शिडी आहेत. म्हणजे एक पिरियडला आपल्या कशा शिड्या आहेत तशा सेम शिड्या आहेत. आणि मग इथे आलो की ह्या छोट्याशा शिड्या चढायच्या आणि मग मंदिर येतं आपलं. तर जाऊया चला फटफट. मंदिरात आल्यानंतर प्रथम तुम्हाला गजानन महाराजांचे दर्शन होतील. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यानंतर थेट आपण मंदिरात जाऊया. मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर तुमच्या राईट साईडला एक छोटंसं असं मंदिर बनतं आहे. ते म्हणजे असं महादेवाचं बनतं आहे. ते म्हणजे जुनंच होतं, ते आता रिडेव्हलपमेंट होत आहे. मी दाखवतो.
तिथे महादेवाचं मंदिर आहे. इथे म्हणजे सध्या पिंड ठेवलेली आहे आणि आणि मारुतीचं मंदिर आहे. म्हणजे हे इथे आतमध्ये मूर्ती बसणार आहे कारण का ते बनत आहे, त्यामुळे ह्या मूर्त्या इथे अशा बाहेर ठेवलेल्या आहेत. त्यामुळे काम चालू आहे, म्हणजे अजून मंदिराचं पूर्णपणे काम झालेलं नाही आहे, अजून काम होत आहे. जसं तुम्हाला मी बोललेलो मंदिराकडे यायला 2 बाजू आहेत. म्हणजे एक मी इथे आलो ते आणि एक दुसरी आहे ती म्हणजे शिड्यावाली. ती शिड्यावाली साईड ही आहे आणि मंदिराची ही पाठची बाजू आहे. पाठच्या बाजूच्या साईडला ही अशी शिडी आहे. तिथे जे अशी छोटीशी अशी विहीर आहे, छोटी म्हणजे छोटी बोलू शकत नाही, मोठीच आहे. खूप सुंदर असे मासे पण आहे त्याच्यात, बघू शकता तुम्ही. मला इथे मासे पण दिसत आहेत, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. बघा मासे वगैरे पण आहेत. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात आहे एकदम मंदिर. हे म्हणजे पूर्ण दिसते ते तुम्हाला वसई गाव दिसतंय. ते तुम्हाला मी वर जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा हे पूर्ण असं एवढं सगळं हे दिसतं ते तुम्हाला सगळं वसई गाव आहे हे. आणि तुम्हाला इथून दिसत असेल तर ते बघा ते तिकडे एकदम दिसते ते दिसतंय ते बीच आहे, भुईगाव बीच बोलतात त्याला. आणि हे आपलं माऊलींचं मंदिर. आता दर्शन वगैरे झाले. तर तुम्हाला मी मंदिराचे काही सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद. तर मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असाल तर मोस्ट ऑफ मंदिरात या कोणीही येत नाही. खूप शांत मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्हाला असं एकांत पाहिजे असेल ना तर नक्की या मंदिरात व्हिजिट करा. म्हणजे काहीच गर्दी नाही, काय नाही. मी मंदिराचं लोकेशन कॅप्शनमध्ये टाकेन. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, नक्की व्हिजिट करा. माझं तर म्हणणं आहे, माझ्या म्हणण्याने तुम्ही एकदा व्हिजिट करून घ्या, कारण खूप सुंदर मंदिर आहे. खूप शांत वाटतं एकदम, मंदिरात कोणीही नसतं. मंदिराचा परिसर देखील बघा किती सुंदर असा आहे, खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या इथून पूर्ण असा व्ह्यू पण मस्त आहे एकदम, पूर्ण निसर्गरम्य. ते एक असं पर्सनल मंदिर आहे हे, म्हणजे असं गव्हर्नमेंटचं वगैरे कुठलं मंदिर नाही, पर्सनल आहे, खाजगी मंदिर आहे. तिथे खाली एक ज्यांचं बंगला आहे त्यांचं मंदिर आहे ते. म्हणजे मंदिराचं काही एक टायमिंग आहे, 7 ते 8 असं काहीतरी टायमिंग आहे. आज गुरुवार आहे त्यामुळे आजचा टायमिंग जरा जास्त असतो आणि संध्याकाळी 5:30ला उघडते ते 7 का 7:30पर्यंत मंदिर क्लोज होतं. तर त्याच्या आधी येऊन जा, दुपारच्या टायमाला मंदिर बंद असतं. तर जेव्हा याल तेव्हा म्हणजे टायमिंग बघून या, कारण का प्रत्येक टायमाला मंदिर भेटणार नाही ओपन, त्या हिशोबाने या. तर आता आपण पण निघायला बघूया, कारण का पाऊस पण येतो आहे. तर लवकरात लवकर जाऊया आपण. पण तुम्ही वरचा व्ह्यू बघू शकता, काही असं दिसतो. तर ही आता आपण जी आलेलो आहे ती आता वाट आहे ही पूर्ण, म्हणजे कालपर्यंत गेलेली ती. असं सगळं म्हणजे पूर्ण असं हिरवंगार वातावरणात आहे. आणि हे आपलं मंदिर. मी इथून असं आपण एवढं असं आलो. तर चला आपण पण जाऊया. आता आपली गाडी खाली आहे तर निघूया लवकरात लवकर, पाऊस यायच्या आधी आपल्याला निघायला पाहिजे. तर चला. मला मी बोललो होतो मंदिरात यायसाठी एक टायमिंग आहे, ते टायमिंग आहे बघा. हे बघून तुम्ही टायमावर येऊ शकता. सोमवार ते रविवार 7 ते 8 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत, आणि गुरुवारी सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत उघडं असतं आणि संध्याकाळी 4 ते 7 हे टायमिंग आहे. ह्या टायमात तुम्ही येऊ शकता मंदिरात.
त्याच्यामध्ये तर मंदिर बंद असतं. ते बघू शकता. ही परत एकदा तुम्हाला मी दाखवतो मंदिराची कमानी काय आणि इथून आलो आपण आणि ही मंदिराची कमानी काय. हे पुढे वसई गावात गेले. हे ब्लॉग आपण इथेच एंड करतोय कारण का पाऊस पण सुरू झालेला आहे. घरी पण जायचं आपल्याला. तर मंदिराला नक्की व्हिजिट करा. मंदिर वसईला हिराडोंगरी भुईगाव गावाच्या थोडंसंच पुढे मंदिर आहे. तर येऊन जावा. हिराडोंगरी म्हणून आहे. कुणाला देखील विचारला कोणी सांगेल. ही कमानी का बघितली की तुम्हाला लगेच समजून जाईल. मी ऍड्रेस तरी कॅप्शन मध्ये टाकेन. तर नक्की व्हिजिट करा. शांत मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच भेटेन तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.